चाललोय आणि मुन्नारच्या डोंगरातनं वाट काढत काढत असली मजा यायला लागल्या. माझा एक चेकपोस्ट होता, त्यासाठी मला रेकॉर्डिंग जरा थांबवावं लागलं आणि कॅमेरा जरा खालती गेला. इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे कॅमेराचा, हेल्मेटला चालत नाही, बाईकला चालतो की नाही त्याचा डिस्प्यूट आहे. तर मी चान्स घेतला नाही, कॅमेरा फक्त तो लूज करून खालती गेला आणि आता परत चालू केला आहे. केवढं सुंदर दृश्य आहे, हे कसं रेकॉर्ड करणार कोणी पण जर कॅमेरा चालू नसेल तर. काही म्हणजे ना खोडकं माणसांमुळं काही काय जण आहेत त्याचा दुरुपयोग करतात, काय करतात माहीत नाही. त्यांच्यासाठी बहुतेक बंद केलं आहे. सेफ्टी रिझन सांगतात ते माणसं एंगेज होतात त्याच्यामध्ये आणि ॲक्सिडेंट होऊ शकतो. ते फक्त केरलामध्ये, बाकी कुठं नाही आहे. किती सुंदर दृश्य आहे, मनमोहक, अविस्मरणीय. आपण बऱ्याचदा ट्रॅव्हल प्लॅन करत राहतो की इकडे जाऊ शकतो, तिकडे जाऊ शकतो, आणि जेव्हा जसं जसं आपण प्लॅन करतो की नाही तसं जसं आपल्याला बरेच असे म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत असं दिसतं. मग आपण घाबरतो आणि स्टेप बॅक करतो आणि मग ती जर्नी आपण कदाचित करत नाही किंवा टाळतो. त्याच्यापेक्षा आम्ही काहीही प्लॅन न करता अनप्लॅन आम्ही इकडे आलेलो आहे. सध्या आम्ही मुन्नारच्या घाटात आहे आणि आम्ही काहीच प्लॅन केलं नव्हतं. बाईक घेतल्या दोघांनी आणि एका दिशेने निघालो. असं करत करत आता आम्ही ह्या मुन्नारच्या ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता की जे आमचं डिसिजन होतं ते 100% वर्थ आहे. सो वी आर इन मुन्नार गाईज. वाव, एवढं सुंदर दृश्य आहे, कांट एक्सप्लेन. वाव, काय टर्न्स आहेत आणि त्या टर्न्स बरोबर निसर्ग सौंदर्य भरभरून इन गॉड्स ओन कंट्री केरला मध्ये. वा, चहाचे अथांग मळे पसरलेले आहेत आणि हे जे आहेत ते चहा काढतायत आणि आपल्याकडे चहा पोचवतात. तर तरी आम्ही सावकाश जातोय कारण रस्ते फार लहान आहेत आणि वळणावळणाचे आहेत, अरुंद आहेत. त्यामुळे तो जो एक स्पीडवर कंट्रोल पाहिजे तो घेऊनच आम्ही चाललेलो आहे.